गेल्या 2 महिन्यांपासून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोण घेणार यावरून टोलवाटोलवी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून अजित पवार जे धनंजय मुंडे यांची पाठराखण करताना आपल्याला पाहायला मिळत होते, त्यांनीच काल एक मोठं वक्तव्य केलं, नैतिकतेची त्यांना शिकवण दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी अंजली दमानी आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांच्यावरती अनेक आरोप करत अनेक पुरावे देत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केलेली होती। खरं तर तुम्ही अजित पवारांना याआधी सुद्धा भेटलेल्या होत्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली होती आणि सगळे पुरावे दिले होते आणि मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी तुम्ही सुरुवातीपासून धरलेली होती। मात्र काल अजित पवारांनी जे स्टेटमेंट केलं की सिंचन घोटाळ्यामध्ये मी सुद्धा नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला होता, आता राजीनामा द्यायचा आहे की नाही हा संपूर्ण मुंडे यांचा निर्णय आहे असल्याने त्यांच्यावरती त्यांच्या कोर्टामध्ये चेंडू फेकल्याचं पाहायला मिळते। कसं पाहता? नाही, मला असं वाटतंय की अजित पवार जे म्हणाले ते अतिशय महत्त्वाचं म्हणाले की मी सिंचनाच्या वेळेस मी स्वतः नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, पण मुंडेंनी ठरवावं म्हणजे की त्यांना नैतिकता आहे की नाही हे त्याच्या म्हणण्याचा मतितार्थ आहे। आणि आत्ताच्या घटकेला मला हे इतकं सगळं धक्कादायक वाटतंय की एक मंत्री जो त्याच्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीच्या गोष्टी करतो, कराड, चाटे, घुळे सारखी माणसं मोठी करतो आणि ही माणसं एका व्यक्तीचा खून देखील करतात आणि तेव्हा कळतं की एक नाही, माधव मुंडे आणि इतर असे अनेक खून यांनी जे केलेले आहेत म्हणजे एवढी मोठी दहशत तयार करतात, हे एक नाही अनेक घोटाळे करतात आणि एवढं करून तो माणूस ठरवणार की त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही। मग तुम्ही पक्ष म्हणून काय करणार, मुख्यमंत्री मंत्रिमंडळ म्हणून काय करणार, चौकशी सुद्धा करणार नाही। आम्ही नुसतं काही आम्ही आरोप नाही केले, आम्ही पुरावे दिले, मी त्यांच्या हातात जाऊन पुरावे दिले आणि त्याचं झालं काय? काहीच नाही। म्हणजे मला असं वाटतं याची चौकशी झाली पाहिजे, तुम्ही घ्या ना वेळ, चौकशी करा आणि त्याच्यानंतर मंत्रिमंडळ ठरवणार, मुख्यमंत्री ठरवणार, नाही तर तो पक्ष ठरवणार, मंत्री नाही ठरवणार। हे कुठेतरी ते जे बोललेत ना अतिशय चुकीचं बोललेत आणि असं त्यांनी बोलायला नको होतं। तुम्हाला वाटतंय ना जर झालंय, आम्ही जे पुरावे दिलेत ते खरे आहेत का खोटे आहेत, बरोबर आहेत का चुकीचे आहेत, सांगा ना आधी। आणि असतील तर त्याच्यावर कारवाई कोण करणार, तो मंत्री? तो कधी म्हणेल मी राजीनामा द्यायला तयार आहे, माझं राजकीय आयुष्य संपवायला तयार आहे? आणि मला ना सगळ्या या गोष्टीचा आता खरंच राग यायला लागलाय, तिटकारा यायला लागलाय। नक्कीच दुसरीकडे सुरेश धस जे तुमच्या सोबतीला अनेक आरोप करत होते धनंजय मुंडे यांच्यावरती, त्यावरून आता जे संजय राऊत आहेत ठाकरे गटाचे खासदार, त्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की जरांगे पाटील यांनी निवडणुकीनंतर जो एक पुन्हा एकदा लढा उभा केला, आंदोलनात त्यांनी सुरुवात केली होती, त्यांची धार कुठेतरी कमी करण्यासाठी, मराठा चेहरा पुढे आणण्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचा कुठेतरी राजकारण भाजपकडनं केलं गेलं आणि एक चेहरा, मराठा चेहरा समाजाला देण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेला आहे। देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा जो आहे तो बाजार मांडलाय अशी सुद्धा टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। कसं पाहता, तुम्हालाही असं वाटतं की कुठेतरी जरांगे पाटलांना खाली पाडण्यासाठी धसांना पुढे आणलं गेलं? नाही, कसं आहे की यांच्या अश्रूंचा, त्यांच्या भावनाचा, त्या कुटुंबाच्या भावनाचा खेळ केला गेला एवढं मला नक्कीच वाटतंय। आता मला राजकारणात पडायचं नाही, कारण हे जे आज राऊत म्हणालेत हे मला देखील बऱ्याच जणांनी सांगितलंय की अमुक करण्यासाठी धसांना मोठं केलं जात होतं, पण मला त्याच्यात नाही पडायचं, मला राजकारणात नाही पडायचं, कुठल्याही आंदोलनात नाही पडायचं। मला एवढंच वाटतंय की संतोष देशमुखांबरोबर जे झालं ते या महाराष्ट्रात परत कधीही घडू नये आणि एक ज्यांनी केलंय त्याला अद्दल घडावी म्हणून हा लढा दिला पाहिजे। पण आपल्याला होताना काय दिसतंय की एक तानाजी सावंतचा मुलगा प्लेन घेऊन उडतो आणि त्याच्यासाठी तिकडचे पोलीस डिपार्टमेंट एक पत्रकार परिषद घेतं। पोर्शेची जो ॲक्सिडेंट झाला तेव्हा एक नाही अनेक वेळा पत्रकार परिषद ही पोलीस कमिशनर घेतो, पण एक घटना ज्यांनी महाराष्ट्र हादरला त्याच्यावर आज तगायत पोलिसांनी एक पण पत्रकार परिषद घेऊन खुलासे केलेले नाहीत। त्यांनी एकही क्लॅरिफिकेशन दिलं नाही की पहिल्या दिवशी जी स्कॉर्पिओ सापडली होती, ज्याच्यात 2 मोबाईल सापडले होते, त्याचे CDR पुढे आले नाहीत,
त्याचे डेटा रिकव्हरीसाठी पाठवला. आता 2 महिने 2.5 महिने व्हायला आले, हा डेटा रिकव्हर झाला की नाही याचं क्लॅरिफिकेशन नाही. जून महिन्यात सातपुडा बंगल्यात 3 कोटीचा व्यवहार झाला असं हेच म्हणणारे धस यांच्या म्हणण्यावर त्या दोन्ही कर्मचाऱ्यांचा, अवाधाच्या कर्मचाऱ्यांची स्टेटमेंट घेतली की नाही याच्यावर खुलासे नाही. त्यांची टॉवर लोकेशन्स, CCTV फुटेज, सातपुडा बंगल्याचं चेक केलं की नाही हे सांगण्यात आलं नाही. का? कारण तो एक मोठा राजकारणी आहे आणि संतोष देशमुख एक सामान्य सरपंच आहे म्हणून. म्हणजे न्याय हा मिळणारच नाही. सगळीकडे सगळ्या गोष्टीचा राजकीय वापर होतो. आपण बघितलं ती दिशा सालियन केस, त्याच्यात सुद्धा राजकीय वापर झाला. त्याला हवं तेव्हा पुढे आणण्यात येतं, नको तेव्हा पुन्हा बंद करण्यात येतं. का? तर एकदा आदित्य ठाकरेला त्यांच्या विरुद्ध जेव्हा बोलायचं असतं ते फार बोलायला लागले की केस पुन्हा वर येते, हवी तेव्हा वर आणण्यात येते, नको तेव्हा खाली टाकण्यात येते. तुम्ही सगळ्या घटनेचा कितीही निर्घृण असल्या तरी तुमचा फक्त राजकीय वापर होणार. आणि का केलं गेलं हे? सेटलमेंट करण्यासाठी. का? कारण मला जे सांगण्यात येत आहे आणि अतिशय चांगल्या सोर्सेसकडनं येत आहे की कराड आणि यांचं किंवा धनंजय मुंडे आणि धसांचं वैर नाही आहे. त्यांचं वैर बिलकुल नव्हतं. कराडच्या घरी सुद्धा जे त्यांची बायको म्हणाली ते देखील खरं होतं की कराडच्या घरी हे गेले होते आणि अगदी निवडणुकीच्या 4 दिवस आधी पण गेले होते. पण त्यांना तेव्हा कराड चालत होते. कुठेतरी कराड हळूहळू यांच्या टेरिटरीमध्ये, आणि मी म्हणते टेरिटरीमध्ये काम करायला लागले आणि त्यांची दहशत तिथे वाढायला लागली. म्हणून यांनी हा राजकीय मुद्दा म्हणून अधिवेशनात हा विषय मांडला आणि त्याचा मुद्दा हा इतका मोठा होईल याची कल्पना त्यांना नव्हती. मोहरा बनवला गेला का धसांना? प्रश्नच नाही. धसांना नाही, धसांनी या प्रकरणाचा वापर केला. त्यांना आधी वाटलं होतं हा मुद्दा उचलला तर कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याशी कॉम्प्रोमाइज करतील आणि मग त्यांची टेरिटरीज डिमार्केट करतील. हा भाग बाबा तुझा, इथे तू जे लुटायचं काम करायचं ते तू लुटायचं, हा भाग माझा, इथे लुटायचं काम मीच करणार, हे डिमार्केशन त्यांना हवं होतं. इथली कॉन्ट्रॅक्ट्स आता माझी मला मिळणार, तुझी तुला मिळणार, सगळे हळूहळू मिळून मिसळून खाऊ, हे सगळं जे झालं होतं त्याच्यासाठीचा लढा होता. आणि याची कल्पना मी धनंजय देशमुखांना पहिल्या दिवशी दिली होती. मी जेव्हा बीडला गेले होते तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की ही माणसं कधी पलटतील तुम्हाला कळणार पण नाही, आणि तसंच होताना दिसतंय आता. नक्कीच कृष्णा आंधळे जो आरोपी आहे तो अजूनही पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. त्याच्या संदर्भात अनेक संशय अजूनही उपस्थित जे आहेत ते केले जात आहेत. कसं पाहता, प्रकरणाला 2 महिन्यांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटलेला आहे. जेव्हा पोलिसांना पकडायचं असतं, माहिती काढायची असते, ते कुठेही खोदून ते सगळं काढू शकतात. पण ह्या प्रकरणात त्यांना माहिती काढायचीच नाहीये. कारण तो जर सापडला तर अनेक गोष्टी बाहेर येतील. आणि मग जे डायलॉग आपण 2 महिने ऐकले ना, आकांचा आका वगैरे वगैरे डायलॉग जे ऐकले ते सगळं खरं होईल. म्हणूनच हे सगळं शोधायचं नाहीये असं आता स्पष्ट दिसायला लागले आपल्याला. नक्कीच एक वेगळा मुद्दा, एक वेगळा प्रश्न. तुम्ही काही दिवसांपूर्वी कृषी घोटाळा, जेव्हा धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते तेव्हा त्या काळातील अनेक घोटाळे तुम्ही बाहेर काढले, अगदी मोठा घोटाळा बाहेर काढला. अजूनही तुम्ही त्याच प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे करताना पाहायला मिळतात. आजच तुम्ही एक मोठं ट्विट केलेलं आहे की तुम्ही जे काही ऑर्डर ऑनलाईन केलेल्या होत्या त्या ऑर्डर थांबवल्या गेल्या. नक्की काय प्रकरण आहे आणि तुमचं काय नक्की वेबसाईटवाल्यांशी बोलणं झालं? नाही, काय झालं की मी पहिल्या दिवशी जेव्हा कृषी घोटाळा एक्सपोज केला त्याच्यात मी दाखवलं की नॅनो युरियाची बॉटल 92 रुपयाला मिळते, सरकारने ती 220ला घेतली. नॅनो DAPची बॉटल 269ला मिळते, ती सरकारने 590ला घेतली. आणि मला हे प्रूव्ह करण्यासाठी रियालिटी चेक अनेक माध्यमांनी केल्या, त्यानंतर केल्या. पण मला असं वाटलं आपण स्वतः ऑनलाईन या गोष्टी मागवूया, म्हणून मी या ऑनलाईन रात्रीच्या रात्री 5 तारखेला या गोष्टी मागवल्या आणि त्याचं इनव्हॉइस माझ्याकडे आहे. ॲग्री बॅग्रीचे कन्फर्मेशन्स आहेत, त्यांचं ऑर्डर ट्रॅकिंग सिस्टम की हरियाणाहून ही ऑर्डर निघाली, ती हळूहळू महाराष्ट्रापर्यंत पोचली, भिवंडीला आली, माझ्या घरापर्यंत आली आणि इथे येऊन ती रिटर्न गेली. हे जेव्हा मला कळलं तेव्हा काल मी त्यांना फोन केला. मला असं सांगण्यात आलं आज रविवार आहे म्हणून बंद आहे. आणि आज नशीब म्हणजे कसं असतं की आपण म्हणतो ना परमेश्वर कुठेतरी आहे. मी आज जेव्हा त्यांना फोन केला, एका पत्रकार माझ्यासमोर बसलेले होते. त्यांना मी म्हटलं आता आपण हा कॉल बहुतेक ॲग्री बॅग्री, त्यांना मी मेसेज पाठवला, तुम्ही मला कॉल करा.
त्यांचा कॉल आल्याबरोबर तो ऑनलाईन असताना त्या पत्रकारांनी ते रेकॉर्ड केलं आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये दिसतंय सरळ सरळ की इफ्कोच्या त्या कंपनीच्या सांगण्यावरनं आम्ही ते परत पाठवलंय. तर मी म्हटलं हे किती दिवस तुम्ही परत पाठवलं? 1 महिना, 1 वर्ष? ते चांगलं प्रोडक्ट नाही आहे का? तेव्हा ते सांगतायत नाही, कंपनीने 10 तारखेपासनं हे प्रोडक्ट कोणालाच द्यायचं नाही म्हणून बंद केल्यात ऑर्डर्स. असं जेव्हा कळतंय तेव्हा शॉकिंग वाटतंय हे सगळं की किती घोटाळा एवढा मोठा. आणि माझी आता खात्री पटली की तो सरळ सरळ घोटाळा होता. आता माझ्याकडे प्रूफ आहेत, इनवॉइस आहे, त्यांचे ट्रॅकिंग सिस्टम्स आहेत, सगळं याच्यावरनं कळतंय की हे खूप मोठा घोटाळा आहे आणि आता कोर्टच याचा काय तो निर्णय घेईन. हे डिटेलसुद्धा मी पुन्हा एकदा अजित पवारांपर्यंत पोचवेल. त्यांनी कारवाई करायची की नाही का पुन्हा मुख्य ते मंत्री धनंजय मुंडेच ठरवतील, तेही त्यांना ठरवू दे पुन्हा एकदा. ऑर्डर थांबवण्याचे आदेश कोणी दिले असं वाटते? कारण की आता कृषी मंत्री हे बदलले आहेत, माणिकराव कोकाटे हे मंत्री आहेत, तर दुसरीकडे दुसऱ्या अन्न व नागरी पुरवठा या खात्याचे मंत्री धनंजय मुंडे आहेत. मग ह्या ऑर्डर कोणी थांबवल्या असतील? मग आता ज्यांनी कोणी थांबवल्या आहेत, कंपनीला सांगून थांबवण्यात आल्यात, याच्यात काहीच शंका नाही. मला आता कुठेतरी असं वाटतं की आपण शिवराज सिंग चव्हाणांची पण एकदा भेट घ्यावी आणि त्यांची पण भेटीची मी मागणी करणार आहे. भेट मिळाली तर नक्की हे सगळे पुरावे त्यांना दाखवणार आहे आणि इफ्कोनी पण असं का केलं ते पण त्यांना जाऊन विचारणार आहे. तर नक्कीच हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे की ज्या ऑर्डर अंजली दमानिया यांनी मागवलेल्या होत्या त्या ऑर्डर थांबवण्याचे आदेश नक्की कोणी दिले आणि यामागचं नक्की उद्देश काय आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेशसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.